चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. तुमचा आपल्याला पाहिजे तसं सपोर्ट भेटत नाही आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, पण तुम्ही रोजचे रोज व्हिडिओ पाहत नाही आहे. मग त्यामुळं तुम्ही रोजचे व्हिडिओ पाहत चला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि रोजचे व्हिडिओ रोज पाहत चला. तुम्हाला नोटिफिकेशन पडत असेल, सबस्क्राईब केलेलं असेल तर याच्यावरती ऑलवरती नोटिफिकेशन क्लिक करा. तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन पडत जातील आपल्या चॅनलच्या. आणि आपण गिव्हवे ठेवणार आहे. 500 सबस्क्रायबर जर झाले तर आपण हेडफोन्सचे गिव्हवे ठेवणार आहे, इयरबड्स. चला तर मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या मित्रांना सोडायला इथं हायवेवरती. हे मित्र चाललेत घरी, इलेक्शन सुट्टी, पण आपण नाही जात. काही एकच दिवस सुट्टी, पण मग काय जाता पण नाही येणार. जायचा आणि यायचा दिवस एकच लागेल, त्यामुळं मग आपण जात नाही. बाकी आपलं कसं चालू आहे? हाँ, तो अब ये लोग बैठेंगे कि वो बैठ रहे हैं, तो क्या करें? ए गौरव, काय रे? चलो हम भी अभी रूम पर जाते हैं. तो हम क्या करेंगे, अभी हाईवे क्रॉस कर रहे हैं हम लोग, तो अच्छे से ढंग से करेंगे. भागो भागो दौड़ो. सब लोग ऐसे आते रहते हैं. बघा आपली लोक आलेले आहेत. तुम्हाला माहित असन आपल्या महाराष्ट्रातली परंपरा. तर आपण आता चाललोय आपल्या रूमकडं, हॉस्टेलवरती. मग तुम्ही पाहता असाल, हा आपला मित्र आहे. इथं साखर फाट्यावरती राहतो, रूमवरती. ही त्याची गाडी. मस्त आहे ना गाडी? कमेंटमध्ये नक्की सांगा कशी गाडी. रेसर बाईक आहे ती. हॉस्टेलमध्ये राहतो, त्या हॉस्टेलचा बाहेरचा व्ह्यू आहे हा. कसं हॉस्टेल आहे तुम्ही सांगा, नक्की सांगा कमेंट करून. आमच्या मताने तर आमचं हॉस्टेल चांगलं आहे. त्याचं आता पूर्ण काम पण झालेलं आहे, कलर पण देऊन झालेलं आहे. हे झाडं ते एकदम नॅचरली वातावरण आहे, त्याच्यामुळं आम्हाला काहीच वाटत नाही इथं राहायला. एकदम फ्रेशनेस येतो. सगळं काही इथं चांगलं आहे. झाडं आहेत, त्यामुळं ऑक्सिजनची कमतरता आम्हाला काय पडत नाही. तसं इकडं डोंगरी भाग आहे, त्यामुळं काही ऑक्सिजनची कमतरता पडतच नाही. नॅचरली एकदम. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आपल्या अभिदादाच्या रूमकडं. इथं मांडे साहेब बाहेर डोकून पाहतात, काय करतात काय माहिती आहे ते. हे इथं आतमध्ये कोणीच नाही, फक्त हाच एकटा आहे. तो पण आत्ताच आलेला आहे. तर सगळे रूम खाली. 5 hours later. चला तर मित्रांनो, आपण आता काय वडापाव खाऊन आलोय. म्हटले होते आपल्याला भूक नाही आहे. आपण हर्षल दादांना आहे ना पार्सल आणलेलं आहे. ते खाऊ राहिले. त्यांचे पाय दुखत होते, त्यामुळं मग त्यांना काही हॉटेलमध्ये नेलं नव्हतं. हर्षल दादा, मस्त आहे वडापाव. चला तर मित्रांनो, आज आपल्याला काय असं विशेष काम नव्हतं, त्यामुळं आपला ब्लॉग आज छोटा आहे. म्हणून मग त्याला लाईक करा, शेअर करा आणि असाच मराठी माणसाला सपोर्ट करा.